नमस्कार. मी संतोष जिजाबा गुरव, मुक्काम पोस्ट म्हावशी, तालुका पाटण, जिल्हा सातारा इथून. तर सर्व शेतकरी बंधू आणि SRT परिवार या सर्वांना माझा नमस्कार. आणि शेती आणि SRT बद्दल जर बोलायचं झालं तर एवढंच सांगायचं आहे की मी पहिली शेती करत होतो. तर शेती करत असताना खूप अडचणी असतात. हे वेगळं काही सांगून देण्याची काही गरज नाही. सर्व शेतकऱ्यांना खूप अडचणी आणि त्यातून खूप प्रयोग वेगवेगळे करावे लागतात. तर प्रत्येक वेळी शेतकऱ्यानं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा, प्रयोगशील असावं, पारंपरिकता जपून सुद्धा. आणि नवीन प्रयोग करत असताना SRT हा एक नवीन विषय समजला आणि थोडंसं त्या पद्धतीनं शेती करण्यासाठी सुरुवात केली. आता ही शेती करत असताना माझा जो विषय होता तो मी फक्त भाजीपाला शेती करणारा एक शेतकरी आहे. आणि SRT आणि भाजीपाला हे कसं जमणार किंवा नाही जमणार हा प्रयोगाचा विषय होता. तर प्रथम जानेवारी 2022ला मी सुरुवात केली आणि खरोखर खूप चांगले रिझल्ट येत गेलेत. आणि 4.5 फुटी सरी, ड्रीप आणि SRT पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. तर प्रथम जे पीक होतं ते आपलं हिरव्या मिरचीचं पीक होतं. ते एक पीक घेतलं उन्हाळी. त्याच्यानंतर दोडक्याचं एक पीक आपण घेतलं. त्याच्यानंतर घेवड्याचं पीक घेतलं त्याच बेडवर. आणि त्याच्यानंतर एक भेंडीचं पीक. अशा प्रकारे वेगवेगळी पिकं बदल करत आपण पिकं घेत गेलो आणि खूप चांगले रिझल्ट भेटत गेलेत. आणि अजून सुद्धा आपण याच्यामध्ये नवीन कुठली पिकं करावी, कुठल्या पिकानंतर कुठलं पीक योग्य आहे यावरती आपण अजून प्रयत्न करत आहोत. आणि खूप चांगले रिझल्ट आहेत. वर्षानुवर्ष SRT पद्धतीनं उत्पन्न जे आहे ते वाढत चाललेलं आहे. प्रत्येक वर्षी खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशा पद्धतीची ही SRT पद्धत आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहेत. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. ही शेती करत असताना यूट्यूबवरती बरेच प्रोग्राम आणि जी पद्धत आहे ती यूट्यूबवर बरेच वेळा बघितली. त्याच्यानंतर किरण सरांनी सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर दादांशी सुद्धा एक वेळ माझा कॉल झाला. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला समजावून दिलं की काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या अगदी अशा परफेक्ट त्यांनी सांगितल्या आणि खूप चांगले रिझल्ट आलेत. आणि या पद्धतीनं उत्पन्न तर खूप वाढत गेलंच, पण त्यांनीच मार्गदर्शन केलं SRT परिवाराने. आणि त्यांनीच आज या ठिकाणी जो 2024चा पुरस्कार सोहळा आहे यामध्ये खूप म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या सामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी सन्मानित करणं ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आमच्या परिवारासाठी, आमच्या मित्रपरिवारासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा फार हा महत्त्वाचा असा सुवर्ण दिवस मानावा लागेल. आणि तसेच पुरस्काराबद्दल जर बोलायचं झालं तर SRT शेतकरी कृषी सन्मान 2024 या पुरस्कारासाठी माझी जी निवड करण्यात आली त्यासाठी SRT रुरल फाउंडेशन, सगुणाबाग, नेरळ यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.